आज पालखी प्रस्थान सोहळा होणार आहे आणि सध्या आपण आहोत इंद्रायणीच्या काठावर आणि या इंद्रायणी काठावर कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणजे यासाठी SDRF महाराष्ट्र यांच्याकडनं सगळी खबरदारी घेण्यात येत आहे आणि त्यांचे सैनिक असू देत त्यांचे प्रत्येक जवान असू देत या ठिकाणी तैनात करण्यात आले आहेत। आपण काही दिवसांपूर्वी बघितलं तर कुंदमेळ्याचा जो पूल होता तो पडला आणि त्यानंतर सगळा जो असे ती मोठी दुर्घटना घडली, अनेक लोक पाण्यात वाहून गेले। मात्र या ठिकाणी पालखी सोहळ्याला कोणतंही गालबोट लागू नये यासाठीची सगळी खबरदारी या सगळ्या SDRF पथकाकडनं घेण्यात येत आहे। वारकऱ्यांना जर आपण बघितलं तर क्षणोक्षणी सूचना दिली जाते की पाण्यात जाऊ नका, पाण्याचा फ्लो जास्त आहे आणि एवढंच नाही तर प्रत्येक वारकऱ्यांपर्यंत ही माहिती पोहोचावी यासाठी खाली देखील अनेक जे जवान आहे SDRFचे ते देखील तैनात करण्यात आले आहेत। आपल्या सोबत किती जण आहात तुम्ही आणि कसं तुमचं आजचं दिवसभराचं नियोजन असणार आहे? मॅडम आम्ही टोटल 40 लोक आहोत। धुळे SDRF वरून आलो महाराष्ट्र। आम्ही 2 शिफ्टमध्ये ड्युटी करणार आहोत इथं। सध्या 20 लोक आहोत इथं आणि दुपारच्या नंतर 20 लोक येणार आहे। काय काय सध्या सूचना दिली जाते आणि कसं तुमचं नियोजन आहे? सध्या त्यांना मॅडम पाण्यापासून थोडा लांब राहावा, सुरक्षित दायऱ्यावर आम्ही दोरी बांधलेली आहे, त्या दायरीच्या आतमध्ये सांगोर करण्याच्या सूचना दिलेल्या आहे। नजर काही घटना घडली तर त्यासाठी आम्ही बोट वगैरे रेडी ठेवलेला आहे। पण जर बघितलं तर इथे पाण्यात जाणाऱ्या सगळ्या बोट्स आहेत, सगळे जवान तैनात ठेवण्यात आले आहे आणि याच पालखी सोहळ्याची जी शिस्त आहे ती तर आपण बघितलीच आहे। मात्र याच शिस्तीला कुठेतरी गालबोट लागू नये याची संपूर्ण खबरदारी SDRF महाराष्ट्र या सगळ्यांकडनं घेतली जाते। कॅमेरामन विजय राऊतसह शिवानी पांढरे, ABP माझा, पुणे। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।